क्लासमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या शिवण क्लासमध्ये आहे ते आपला पेपर कटिंग आहे। तर पेपर कटिंग तर आजचा आहे ते 1 टक्सचा पेपर कटिंग आहे। तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला पेपर आणि हे जे आहे ते तर हे मी घेतलेलं आहे मार्कर आणि टेप। तर ह्याच्या मार्करच्या ऐवजी तुम्ही पेन घेऊ शकता, कारण आता मार्कर मी तुम्हाला दिसण्यासाठी या पेपरवर आहे ते पेननी केले तर तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये, म्हणून मी मार्कर घेतलेला आहे। तर तुम्हाला 1 टक्सची पेपर कटिंग आहे ते मी अखंडच दाखवणार आहे। तर हा पेपर आहे ते असा आपण ओपन करून घ्यायचा आहे पूर्ण, आणि तुम्हाला याची अखंडच मी कटिंग दाखवणार आहे, म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला। तर हे बघा, हे तुमच्या लक्षात येतं का? हे जे आहे ते आपण असं करायचं आणि परत ही अशी दुहेरी घडी घालायची। सेम ब्लाऊज पीस सारखी घडी घालायची आहे। आता ही एक अशी घडी घालायची आहे। तर ही जी आहे ती बंद बाजू आहे ते आपल्याकडे स्वतःकडे ठेवायची आहे। हे मेन लक्षात ठेवा की बंद बाजू आहे ते आपल्याकडे स्वतःकडे ठेवायची आहे। आणि हे 4 ज्या घड्या आहेत इकडच्या ओपन घड्या त्या तिकडच्या साईडला करायचे। हे बघा, असं पेपर ठेवायचा आणि आपल्याला आता माप टाकून घ्यायचे। तर हा पेपर कटिंग आहे ते आपला पहिला 1 टक्सचा असणार आहे आणि 28 छातीचा असणार आहे। 28 छातीसाठी आपल्याला उंची आहे ते 12 इंच घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करणार आहोत, म्हटलं तर 13 इंच घेणार आहोत। इथे बघा 13 इंचावर टेप धरलाय मी बरोबर। तर हे जे आहे ते आपण इंचावर शिकणार आहोत। तर 28 छातीसाठी आपल्याला लागणार आहे गळा आहे ते 1.25 लागणार आहे आणि शोल्डर आहे ते 4.5 लागणार आहे आणि मुंड्याची खोली मुंडा खोली आहे ते 5 लागणार आहे। हे बघा, असं आपण लाईन मारून घ्यायच्या आणि इथे आहे ते 28चा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे। तर 28चा चौथा भाग आला 7। तर इथे एक असं लाईन मारून घ्यायची आहे आणि पुढे 2 इंच आहे ते एक्स्ट्रा ठेवायचे आहेत आपल्याला। 28च्या भागामध्ये आपल्याला 7 इंचा चौथा भाग घेतलेला आहे। चौथ्या भागामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहोत आपण। तर आता इथे आहे ते मुंड्या खोलीला आहे ते आपण 1 इंच आणि अर्धा इंच पुढे असं मुंड्या खोलीचे आहे ते खड्ड्याचा आकार करून घ्यायचा आहे। गळा आहे ते आता आपण 1.25 इंच घेतला आहे आणि तसंच जी आपल्याला गळा किती पाहिजे तर 5-5.5 गळा पाहिजे 28 छातीसाठी। तर हे जे आहे ते लाईन 5.5 वर आपण आखून घ्यायचे आहे। आणि हे आहे ते असं लाईन आखून घ्यायची। एल साईजचा आपल्याला अशी लाईन पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्याच्यात आहे ते अशी गोल आकार द्यायचा आहे गळ्याला। आता हा जो आहे ते हा शोल्डर पासून आपल्याला याच्यातनं मध्यात हे दोन्ही शोल्डर जे आहे ते असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि इथे काय माप येतो तो असं मध्यात करून घ्यायचं एक लाईन। मध्यातनं लाईन करून घेतली ना तर आपल्याला 1 टक्स ब्लाऊज काढायचा आहे। तर 1 टक्स ब्लाऊजसाठी आपल्याला लागणार आहे माप छातीचा, तर 7 इंच छातीचा माप आहे। 7 इंच आणि 1 इंच ॲड करून घ्यायचा त्याच्यात, तर 8 इंच आला। तर 8 इंचापासून आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे। लाईन मारून घेतल्यावर इथे आहे ते 1.25 इंच घ्यायचं आहे आणि इकडे आहे ते 1.25 इंच, दोन्ही साईडला 1.25 इंच घ्यायचं आहे।
आणि ह्या रेषेला, ह्या लाईनला आहे ते, ह्या लाईनला आहे ते हा पॉईंट आहे ते जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि हाही पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे. तर इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. जर लक्षात नसेल आलं तर मला कमेंटमध्ये सांगा, विचारा, तर मी हे समजून सांगेल तुम्हाला परत एकदा. इथे आहे ते आपल्याला 26 कंबर घ्यायची आहे. 26चा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे. तर इथे आहे ते 6.5 आलेला आहे आणि त्याच्यात 2 इंच एक्स्ट्रा करून घ्यायचे. तर इथे आहे ते हा जो पॉईंट आहे आपला 7 इंचाचा, हा पॉईंट आणि हा पॉईंट 6.5चा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. आणि हा हे 2 एक्स्ट्राचे 2 इंच वाढवलेले आहेत त्याचाही जॉईंट करून घ्यायचा आहे. आता इथेपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपण याची कटिंग करून घेऊया. तर हे बघा, हे म्हणजे आपले दोन्ही भाग कटिंग होऊन जातो, पाठीमागचा आणि पुढचा. तर गळा आहे ते हे मी कटिंग करून घेत आहे. हे बघा, असं गोलाकार करून घ्यायचं कटिंग. आणि मुंड्याचा शेप जो दिलेला आहे तोही कटिंग करून घ्यायचा आहे. तर आता हे जे आहे ते, हे बघा, हे पाठीमागचा भाग आहे. तुम्हाला असं पाठीमागचा भाग वगैरे कळत नसेल तर इथे थोडंसं आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत, कारण आपली अखंड कटिंग आहे ही. तर इथे कट मारून घेतलेले आहेत. आणि समोरचा जो शेप आहे अजून एक, तर तो आहे ते आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा, हे असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि जे आता आपल्याला 1 टक्सचा पॉईंट आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा, असं म्हणजे आपल्याला हे 1 टक्सचा पण पॉईंट कट करून घ्यायचा आहे. तर हा जे आहे ते समोरचा पार्ट पूर्ण कट झालेला आहे. आता हे जे आहे ते पाठीमागचा पार्ट आहे. तर पाठीमागच्या पार्टाचा मला गळा आहे ते गळा उंची जास्त ठेवायची आहे. तर 9.5 इंच गळा उंची आहे माझी. तर ही बघा पॅक बाजू आहे गळ्याची. तर इथून आहे ती ही लाईन आहे ते 9.5 पर्यंत घेणार आहे मी. आणि एल साइज शेप देणार आहे. इथे आहे ते आपल्याला 9.5 इंचापर्यंत हे घ्यायचं आहे गळा आपला पाठीमागचा. तर इथे आहे ते गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर ह्या गळा आहे ते आपण आता कटिंग करून घेऊया. हे बघा, आपली अखंड कटिंग अशी ह्या पद्धतीने झालेली आहे. तर हे बघा, अशी आहे ते आपली कटिंग आहे ते. हे बघा, पूर्णपणे आपली तयार झालेली आहे. फक्त आहे ते असंच आपल्याला ब्लाऊजही कट करायचा आहे. ब्लाऊज कटिंग करून आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला हे मार्किंग केलेले आहे तसंच शिवून घ्यायचं आहे. तर आजची कटिंग तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.